तर एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना थोडंसं तूप टाकायचं आहे आणि एक 10 ते 12 काजू आहे ना आपल्याला असे मधोमध कापून घ्यायचे, 2 तुकडे करायचे आहेत मधोमध त्याचे आणि त्यांना रोस्ट करायचं आपल्याला बरं का, मीडियम टेम्परेचरवर. चांगले थोडेसे ब्राऊन होऊ द्यायचे. हे बघा, तर हे अशा रीतीने त्यांना मस्त तुपामध्ये ना रोस्ट करायचे आणि ब्राऊन करायचे. आता त्याच पॅनमध्ये ना ज्याच्यात काजू रोस्ट केलेत ना त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे परत, एक 2 ते 2.5 चमचे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक वाटी, लहान वाटी बारीक रवा आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे चांगला. एक वाटी बारीक रवा चांगला तांबूस होईपर्यंत भाजायचा आहे बरं का मस्त असा खमंग सुगंध सुटला आहे ना रव्याचा. हे बघा आता ब्राऊन झालेला आहे आणि याला आहे ना जरा ब्राऊन झाला ना की खूप लवकर जळतो बरं का, त्याच्यामुळं टेम्परेचर थोडं मेंटेन करा. हे बघा आता बढिया ब्राऊन झाला. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडासा थंड करून घ्यायचा. आता एका पॅनमध्ये ना आपल्याला दूध टाकून घ्यायचे. ज्या वाटीने तुम्ही रवा घ्याल ना त्याच वाटीने 3 पट दूध घ्यायचं आहे बरं का, म्हणजे 1 वाटी रवा त्याच वाटीने 3 वाटी दूध. आणि त्याच्यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार चवीनुसार साखर टाकून घ्या, तुम्हाला किती गोड आवडतं तेवढं. मी जवळपास 4 मोठे चमचे टाकतोय, म्हणजे जवळपास अर्ध्या वाटीपेक्षा जास्त. आता दूध आहे ना आपल्याला उकळून घ्यायचं आहे, त्याच्यातली साखर पण आहे ना आपल्याला विरघळून घ्यायची सगळीच्या सगळी. चांगलं बॉईल होऊ द्यायचं बरं का दूध. आता त्याच्यामध्ये ना विलायची पावडर, जायफळ आणि थोडेसे 1-2 काजू आहे ना मी कुटून घेतलेले आहेत, एकदम बारीक पावडर करून घेतलेली त्याची, ते आपल्याला त्याच्यात टाकायचे. मस्त त्याने सुगंध येतो आपल्या मस्त शिऱ्याला. हे बघा आता उकळी फुटलेली मस्त, सगळं मिक्स झालेलं आहे, साखर पण सगळी आपली वितळलेली आहे त्याच्यात, विरघळलेली आहे सगळी. आता गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्ये हा भाजलेला रवा आपल्याला टाकून घ्यायचा सगळाचे सगळा. त्याला मिक्स करून घेऊ. त्याच्यात गुठळी नाही पाहिजे बरं का, एवढी काळजी घ्या फक्त. त्याच्यामुळं व्हिस्क वापरा, व्हिस्कनं काय होतं गुठळी होत नाही त्याच्यामध्ये. आता गॅस थोडासा वाढवायचा आहे, मीडियम करायचा आहे. आणि आता हे घट्ट व्हायला लागलं बघा, याला एकदम घट्ट करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस हे बबल्स असे उडतात ना त्यावेळेस गॅस कमी करायचा. ठीक आहे. हे बघा आता व्हिस्कचं काम झालेलं आहे. आता तुम्ही स्पॅच्युला जो आहे तो वापरू शकता. हे बघा आता त्याच्यामध्ये एक 3 ते 4 मोठे चमचे तूप टाकायचं बरं का आपल्याला. हे घरी बनवलेलं तूप आहे, तुम्ही शुद्ध गाईचं किंवा म्हशीचं तूप जे मार्केटमध्ये मिळतं ना ते सुद्धा वापरू शकता. तूप जास्त टाकायचं, तूप टाकण्यामध्ये कंजूसी करू नका. एकदम तो शिरा असा एकदम तुपामध्ये जसं काय एकदम फ्लोट करतोय असा दिसला पाहिजे. थोडासा वाढवून घेऊ गॅस. आता हे सगळंच्या सगळं तूप आणि हा शिरा एकत्र करून घ्यायचा आपल्याला. हे बघा बढिया, किती सुंदर दिसते बघा. त्याचा वास तर इतका खमंग येतो ना, मस्त बढिया. हे जे रोस्ट केलेले काजू आहेत ना हे आपल्याला त्याच्यात टाकायचे आणि थोडेसे राहू द्यायचे गार्निशिंगसाठी. मिक्स करून घेऊ सगळं एकत्रित. तर हे बघा मीडियम टेम्परेचरवर मस्तपैकी तुपामध्ये याला छान मिक्स करून घेतला आहे, रोस्ट करून घेतला आहे तुपामध्ये. आता काय करायचं, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं, गॅस एकदम कमी करायचा आणि 1.5 मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं बरं का. झाकण लावून 1.5 मिनटं कमी टेम्परेचरवर. बरोबर 1.5 मिनटानंतर आपला शिरा कसा दिसतो बघा, सुंदर. तर असा आहे ना एका वाटीत घ्यायचा आहे आणि दाबून भरायचा बरं का, चांगला दाबून भरायचा एकदम. एक प्लेट घ्यायची व्हाईट आणि जे उरलेले जे काजू आहेत ना जे आपण काढले होते गार्निशिंगसाठी ते असे लावून घ्यायचे.
आणि हे बघा आपला मस्त तुपातला शिरा खाण्यासाठी रेडी आहे. एक नंबर. तुम्ही याच्याऐवजी बदाम वगैरे मनुके जर तुम्हाला आवडत असतील ना तर ते पण वापरू शकता बरं का. सुंदर आपला तुपातला शिरा.